तब्बल 9 वर्षानंतर जिल्हा परिषदचे इलेक्शन लागल्यानंतर जिल्हा परिषद उदगावमधून मला उमेदवारी मिळाल्याने आज त्या उमेदवारीचा आज पहिल्यांदाच प्रचार शुभारंभ अर्जुनेश्वराच्या प्रांगणामध्ये अर्जुनवाडे या गावी होतोय। जी गर्दी जमले त्यातून आमच्या राष्ट्रीय शाहू आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा निश्चितच विजय होणार आहे आणि गुलाल हा राष्ट्रीय शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना लागणार। आपणास माहित असेल की गेल्या 5 वर्षांमध्ये मी तिथे लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केलंय आणि त्या 5 वर्षाच्या काळामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून मी एकदम भरीव चांगलं काम केलं, एक रोल मॉडेल म्हणावं असं आगरचं काम केलंय आणि त्याच रोल मॉडेल प्रमाणे उदगाव जिल्हा परिषद मध्ये मला काम करायची इच्छा आहे आणि त्या इच्छेनुसार मी तिकीट मागणी केली आणि सर्व टीमनं मला तिकीट दिली। निश्चित मतदारांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे, कारण एक काम करणारा आणि माहिती असणारा उमेदवार त्यांना मिळालाय अशी लोकांची भावना आहे। आपल्यासोबत आहेत उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे उमेदवार अमोल चव्हाण। आज अर्जुनवाड येथे या प्रचार शुभारंभाचा शुभारंभ होतोय। या ठिकाणी राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण अमोल चव्हाण यांच्याशी संवाद साधूया। आपण राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात आहात आणि आज प्रचार शुभारंभ होतोय, काय भावना आहेत? निश्चितच आनंदाच्या भावना आहेत, कारण तब्बल 9 वर्षानंतर जिल्हा परिषदचे इलेक्शन लागल्यानंतर जिल्हा परिषद उदगावमधून मला उमेदवारी मिळाल्याने आज त्या उमेदवारीचा आज पहिल्यांदाच प्रचार शुभारंभ अर्जुनेश्वराच्या प्रांगणामध्ये अर्जुनवाडे या गावी होतोय आणि आपण गेली तब्बल 2-2.5 तास बघतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जी गर्दी जमले त्यातून आमच्या राष्ट्रीय शाहू आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा निश्चितच विजय होणार आहे आणि गुलाल हा राष्ट्रीय शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना लागणार आहे। मला एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सर्वात मोठं गाव लोकसंख्येने मतदारसंख्येने उदगाव आहे, पाठोपाठ अर्जुनवाडा आहे। पण राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी देताना आगरसारख्या छोट्या गावाचा आणि तिथल्याच व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय का घेतला असं वाटतं तुम्हाला? निश्चितच आमदार साहेबांचं अगदीच मोठं मन आहे, कारण उदगाव जरी लोकसंख्येनं मोठं गाव असलं, माझं मौजागर जरी लहान गाव असलं तर आगर हे उदगावचाच लहान भाऊ आहे, उदगाव हा मोठा भाऊ आहे। कारण उदगाव मधूनच आगरला पेयजलची स्कीम झाली आहे आणि उदगावच्या लोकांनी आगरवर भरपूर प्रेम केले। मोफत आपल्या उदगावच्या शेतातून आमची पाईपलाईन गेलेली आहे आणि आगर सारख्या गावाला पाणी पुरवठा होतोय। आता तुम्ही म्हणालात की आगरलाच का तिकीट दिलं, तर ते आगर एक आता आपणास माहित असेल की गेल्या 5 वर्षांमध्ये मी तिथे लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केलंय आणि त्या 5 वर्षाच्या काळामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून मी एकदम भरीव चांगलं काम केलं, एक रोल मॉडेल म्हणावं असं आगरचं काम केलंय आणि त्याच रोल मॉडेल प्रमाणे उदगाव जिल्हा परिषद मध्ये मला काम करायची इच्छा आहे आणि त्या इच्छेनुसार मी तिकीट मागणी केली आणि सर्व टीमनं मला तिकीट दिले। आपण आगरचं सरपंच पद भूषवलेलं आहे, सरपंच म्हणून आपण काम केलं, लोकनियुक्त सरपंच, आणि आता आपण या प्रचार शुभारंभ आज झाला, परंतु आपण याच्या आधी गाठी भेट घेतलेत, मतदारांचे संवाद साधत आहात। एकंदरीत काय जाणवते, मतदारांचा प्रतिसाद आपल्याला मतदारसंघात कसा मिळतो? निश्चित मतदारांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे, कारण एक काम करणारा आणि माहिती असणारा उमेदवार त्यांना मिळालाय अशी लोकांची भावना आहे आणि आपल्या कामातून आपलं नाव लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय शाहू आघाडीची उमेदवारी ही लोकांनाच पाहिजे होती, त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे अशा लोकभावना मतदारसंघामध्ये आहेत। या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं अर्जुनवाड मधल्या या मतदारसंघातल्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेला काय आवाहन करा? जिल्हा परिषद उदगाव मधल्या या अर्जुनवाडाच्या गावी आज अर्जुनेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रचार सभेचं उद्घाटन झाले। अर्जुनवाडची तमाम जनता इथे उपस्थित होती। अर्जुनवाडची सर्व टीम, ते विद्यमान सरपंच असतील, माजी सरपंच असतील, सर्व संस्थांचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रीय शाहू आघाडीचे सर्व टीम असेल, तर मी त्यांना एवढंच विनंती करतो की राष्ट्रीय शाहू आघाडीच्या दोन्ही उमेदवार पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना प्रचंड मतानं गावातून मताधिक्य द्यावं आणि निवडून आणावं आणि आम्हाला विकासासाठी काम करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती।